मागील भागात आपण पाहिलं, प्रसादची ऑफिसमध्येच तब्येत खराब झाली होती. त्याला ऑफिसमधूनच दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. प्रसाद बेशुद्ध होता. प्रसाद शुद्धीत आल्यानंतर त्याला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं कळलं. डॉक्टरांच्या परवानगीनं प्रसाद प्रीती आणि त्याच्या मुलांना भेटला. प्रीती प्रसादसाठी काही खायला आणायला घरी गेली होती. नर्सनं प्रसादला उठवून बसवलं होतं. आजूबाजूच्या पेशंट्सकडे बघत प्रसाद प्रीतीचा विचार करत होता. भूतकाळाचं चित्र त्याच्यासमोर स्पष्ट दिसत होतं. पाहूया पुढे. राहिले दूर घर माझे भाग 2. प्रसाद आणि सरलाताई. सरलाताई म्हणजे प्रसादच्या आई पहाटेच्या बसने मुलगी बघायला निघाले होते. योगायोगानं मुलीचं गाव आणि प्रसादचं आजोळ एकच होतं. साधारणत दुपारच्या वेळी दोघंजण मुलीच्या गावी पोहोचले. प्रसादचे मामा बस स्टँडवर आधीच पोहोचले होते. सरलाताई, मला वाटलं होतं तू गाडी करशील. शेवटी मुलाकडचे आपण. मस्त इम्प्रेशन पडलं असतं. मामा चालत चालत सरलाताईंसोबत बोलत होते. मुलगी बघायला जातो. साक्षगंध किंवा लग्न असतं तर गोष्ट वेगळी होती. नवीनच नोकरी लागलीये प्रसादला. लगेच पैसा उधळणं सुरू करायचा का? बोलायला काय जातं? उचलली जीभ लावली टाळाला. सरलाताई मामांना उद्देशून म्हणाल्या. हो, तेही आहेच म्हणा. भाऊजी का नाही आले सोबत? मामानं जीभ चावतच विचारलं. त्या माणसाला कधी संसाराचं काही पडलं होतं का? आता कशाला काही वाटेल? आमचं मेलं नशीबच फुटकं. काय तर स्थळ पाहून दिलं तुम्ही लोकांनी. त्यापेक्षा विहिरीत ढकलली असती मला तर बरं नसतं का झालं? मी खमकी होते म्हणून निभावलं बरं सगळं. नाहीतर त्या बेवड्याच्या नादी कोण लागलं असतं? पण माझी किंमत कुठं माझ्या सासरच्यांना? सासूबाईंना तर त्यांचा मुलगाच बरोबर वाटायचा. एवढा ढोसून येत होता, पण कधी त्यांनी टोकलं म्हणून नाही आपल्या लेकाला. जेवढं कमवायचा तेवढं दारूत उडवायचा. आताही तेच सुरू असतं. सगळी पेन्शन ढोसण्यातच संपते. जरा आपला मुलगा किती शिकला, काय शिकला विचारा तुमच्या जावयाला. तेवढं सांगायची तरी शुद्ध आहे का बघून घ्या तुम्ही. आणि म्हणे भाऊजीला काय नाही आणलं. पोराकडचे म्हणून तिथं आपण आपल्या ठसणीनं जाणं तर दूरच, तिथं जाऊन नुसता धिंगाणा घातला असता त्यानं. चढली की बायकोला बरोबर शिव्या मारता येतात. तेवढं बरं लक्षात राहतं त्याच्या. नावच मोठं सज्जनराव. जरा तरी सज्जन आहेत का विचारा लोकांना. सरलाताईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. सरलाताईंचं असं बडबड करणं प्रसादला मुळीच आवडत नव्हतं. पण परिस्थिती त्याला माहीत होती. लहानपणापासून त्यानं वडील कधी शुद्धीत पाहिलेच नव्हते. रोज दारू पिऊन यायचे. त्यानंतर त्याच्या आईची बडबड आणि मग वडिलांची आईला मारझोड. जणू दिनक्रमच ठरलेला. त्याचे वडील म्हणायला जिल्हा परिषदेच्या शाळेत पिऊन होते, पण खऱ्या अर्थानं ते पिऊनच असायचे. सरलाताईंनी संसार एकटीनं ओढला असं म्हटलं तर वावगं ठरलं नसतं. सरलाताईंनी 4 घरचा स्वयंपाक करून, उन्हाळ्यात वाळवणाचे पदार्थ बनवून देऊन, मसाले, लोणची, पापड विकून प्रसादला लहानाचं मोठं केलं होतं, शिकवलं होतं. त्याच्या वडिलांचा विषय निघाला की त्याची आई नेहमीच अशी बडबड करत होती.
प्रसादनं पार्ट टाइम जॉब करत पॉलिटेक्निकचा डिप्लोमा आणि त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. एका चांगल्या कंपनीत त्याला नुकतीच नोकरी लागली होती. मामा बिचारा खजील होऊन सगळं ऐकत होता. बोलता बोलता ते लोक मामाच्या घरी येऊन पोहोचले. तिथं थोडं फ्रेश होऊन जेवण करून 5 वाजायच्या सुमारास मुलीच्या घरी जायला निघाले होते. ताई, मुलीच्या घरची परिस्थिती एकदम साधारण आहे बरं. तिचे वडील माझे मित्रच आहेत. पंचायत समितीमध्ये नोकरीला आहेत. 2 मोठी मुलं आहेत. एकाचं लग्न झालंय. तो नोकरीला लागल्यापासून बरे दिवस सुरू झालेत त्यांचे. त्याच्यापेक्षा लहान मुलगा नोकरीच्या शोधात आहे. मुलगी सगळ्यात लहान पण चांगली शिकलेली आहे. मामा मुलीची माहिती देत होते. तू मुलीकडच्या लोकांना आमची सगळी खरी माहिती सांगितली ना? आधीपासूनच गोष्टी माहीत असलेल्या बऱ्या असतात. नाही तर मग आमच्यासारखं होतं. सरलाताई मामाला उद्देशून म्हणाल्या. मामानं होकारार्थी मान डोलवली. तिघजण मुलीच्या घरी पोहोचले. मामानं मुलीच्या घरच्या लोकांची आणि प्रसादची सरलाताईंची ओळख करून दिली. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलीची आई मुलीला घेऊन आली. ही आमची प्रीती. प्रीतीच्या बाबांनी तिची ओळख करून दिली. प्रीती प्रसादच्या आईला आणि मामांना नमस्कार करून समोरच्या खुर्चीवर बसली. प्रसादनं एक कटाक्ष प्रीतीकडे टाकला. प्रीती दिसायला गव्हाळ वर्णाची, काळ्या टपोऱ्या बोलक्या डोळ्यांची. प्रसन्न चेहरा आणि हुशारीचं तेज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास होता. प्रसाद तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. लग्न करेन तर हिच्यासोबतच, त्यानं मनाशी पक्क ठरवलं होतं. स्वयंपाक येतो का? विणकाम येतं का? आवडते छंद कोणते? असे काही ठरलेले प्रश्न सरलाताईंनी विचारले. प्रसादराव, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. प्रीतीचे बाबा प्रसादला उद्देशून म्हणाले. प्रसाद खुर्चीवर अजून थोडा नीट बसला. शिक्षण किती झालंय? पुढं नोकरी वगैरे करणार का? प्रसादच्या या प्रश्नावर प्रीतीनं त्याच्याकडं आश्चर्यानं पाहिलं. MA केलंय संस्कृतमधून. म्हणजे अजून फायनल इयरचा निकाल यायचा आहे. एखाद्या कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून काम करायची इच्छा आहे. पुढं संस्कृतमध्ये PhD करायचं स्वप्न आहे. प्रीतीनं आत्मविश्वासानं उत्तर दिलं. मामांनी सुद्धा प्रीतीला काही प्रश्न विचारले. प्रीतीनं अतिशय गोड लाघवी आवाजात उत्तरं दिली. प्रसाद तिच्याकडं बघतच राहिला. तिचा गोड मंजूळ आवाज त्याच्या कानात घुमत होता. मामांनी कळवतो म्हणून निरोप घेतला. सगळे आपापल्या जागेवरून उठले. प्रसाद मात्र प्रीतीच्या विचारात हरवला होता. मामानं 2दा आवाज दिल्यावर तो भानावर आला. प्रीतीच्या घरच्या लोकांचा निरोप घेऊन प्रसाद, त्याची आई आणि मामा तिथून निघाले. मग कशी वाटली मुलगी? मामानं ऑटो रिक्षातून जाताना विचारलं. मामा, माझा होकार आहे. तुम्ही लगेच कळवलं तरी चालेल मला, प्रसाद म्हणाला. हे काय नवीनच? लगेच कळवायचं? पहिलीच तर मुलगी पाहिली आपण. अजून 2-4 मुली पाहू
आणि मग ठरवू, सरलाताई म्हणाल्या. त्यात काय ठरवायचं? मला प्रीती आवडलीये. मग उगीच अजून दुसऱ्या मुली बघून काय करायचं? प्रसाद म्हणाला. हो का? करा मग तुम्हाला वाटतं तसं. तसंही मला कोण विचारतंय? माहेरच्यांनी कधी विचारलं नाही. नवराच विचारत नव्हता तर सासरी कोण विचारणार? करा तुमच्या मनाला येईल तसं. पण मला मुलगी आवडली नाहीये. सरलाताई तावातावानं बोलत होत्या. न आवडण्यासारखं काय आहे तिच्यात? प्रसादने त्यांना विचारलं. सावळी आहे तुझ्यापेक्षा, सरलाताई म्हणाल्या. काय आई तू पण? अगं, तू जर हिला सावळी म्हणत असशील तर सावळ्या मुलीला काळी म्हणशील आणि एकदम काळ्या मुलीला काय म्हणशील मग? उगी काढायचा म्हणून दोष काढू नकोस, प्रसाद म्हणाला. अजून घरात आली नाही तर बघा कशी तिची बाजू घेऊन बोलतोय. लग्न करून आणेल तर मला विचारणार देखील नाही. सासूबाई नेहमी ओरडायच्या की अजून 1-2 लेकरं होऊ दे. पण तुझा बाप बेवडा म्हणून मी दुसरं होऊच दिलं नाही. खरंच अजून 2-4 पोरं पाहिजे होते. म्हणजे तू नाही विचारलं तर दुसऱ्यानं तरी विचारलं असतं. सरलाताईंची बडबड सुरू होती. आई, लहानपणापासून बघतोय. मनासारखं काही होत नाही असं म्हणत तू सगळंच तुझ्या मनासारखं करतेस. पण माझा निर्णय झाला आहे. मी लग्न करेल तर हिच्यासोबतच. प्रसादची आणि त्याच्या आईची ऑटोरिक्षातच शाब्दिक लढाई सुरू होती. मी काय म्हणतो, आपण 8 दिवसात त्यांना आपला निर्णय कळवू ना? ताई, तू पण विचार कर थोडा. प्रसादला तर मुलगी आवडलीच आहे. मामांनी मधला मार्ग काढला. दोघा मायलेकांना तो पटला होता. दोघं मायलेक घरी आले. प्रसाद, आतापासूनच होणाऱ्या बायकोसाठी एवढा आटापिटा? ती लग्न होऊन घरात आल्यावर तर तू मला विचारणार सुद्धा नाहीस, सरलाताई प्रसादला म्हणाल्या. आई, काही पण विचार करत जाऊ नकोस. प्रसाद थोडा चिडला होता. एवढं लक्षात ठेव, कोणतीही मुलगी येऊ, या घरात तू मला तिच्यासमोर एकही शब्द उलटून बोलणार नाहीस. हे मान्य असेल तर लग्न कर. सरलाताई घरातलं आपलं वर्चस्व कमी होईल का या भीतीनं प्रसादला वाटेल ते बोलत होत्या. बरं बाई, तू म्हणशील तसं. जसं काही मी प्रेम प्रकरण केलंय आणि मुलगी घरात आणतोय. तसं असतं तर तू काय केलं असतं काय माहीत. प्रसाद आईवर चिडून घरातून तावातावानं निघून गेला. 8 दिवस प्रसादला मोठे जड गेले. त्याची आई प्रीतीला होकार द्यायला तयार नव्हती. पण प्रसाद सुद्धा आईसारखाच हट्टी होता. त्यानं त्याच्या आईकडून होकार मिळवला होता. प्रसादच्या मामांनी प्रीतीच्या घरी होकार कळवला. प्रीतीच्या आईवडिलांना, भावांना प्रसाद आवडला होता. ते सगळेही आनंदात होते. प्रीती, मुलाकडून होकार आलाय बरं. आता तू सांग तुझा निर्णय. प्रीतीच्या बाबांनी तिला विचारलं आणि प्रीती लाजून घरात पळाली. काय होईल पुढे? प्रसाद आणि प्रीतीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? घरातलं आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सरलाताई प्रीतीला काही त्रास तर देणार नाहीत? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.